खूप छोटीशी अशी जागा आहे गल्लीतून आणि आतमध्ये पण देखील खूप कमी जागा आहे. ह्या वर्षीचा एक प्रश्न म्हणजे ह्या वर्षी 9ची ट्राय होणार का? ही आता आम्ही तुम्ही बघितलंच असाल जी 4 एक्केची प्रॅक्टिस करतोय ना ते आम्ही 9 साठीच करतोय. अच्छा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खरे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे समीर खरे ब्लॉग. मित्रांनो, सध्या मी आहे वडाळ्याला यश गोविंदा पथक यांच्या सरावासाठी आलेलो आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्णपणे यश गोविंदा पथकाचा सरावाचा असेल. आणि प्रो गोविंदा 2024 मध्ये यश गोविंदा पथक यांनी 3rd प्राइज मारलं होतं. उत्कृष्ट खेळतात ते दरवर्षी आणि यावर्षी देखील 8 थर चांगले लावले. काही सेकंदासाठी त्यांचं जे फायनलमध्ये येण्याचं ठिकाण होतं ते राहिलेलं, पण नेव्हर माइंड. कॉम्पिटिशन होती ती. कॉम्पिटिशनमध्ये एक जीत आणि एक हार होतेच. तर यश गोविंदा पथक या ठिकाणी बघा प्रॅक्टिस करतो आपण. आजचा जो ब्लॉग आहे पूर्णपणे यश गोविंदा पथकाचा सरावाचा असेल, तर तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की गोविंदा पथकांचे सरावाचे ब्लॉग करू, तर सोबत राहा माझ्याबरोबर. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सोबत राहा माझ्याबरोबर. आजचा जो ब्लॉग आहे तो यश गोविंदा पथकाचा असेल. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण यश गोविंदा पथक या गोविंदा पथकाच्या सरावासाठी आलोय आणि ते कुठे सराव करतात ते मी तुम्हाला दाखवतो. खूप छोटीशी अशी जागा आहे गल्लीतून आणि आतमध्ये पण देखील खूप कमी जागा आहे. हे तुम्ही बघताय समोर यश गोविंदा पथक यांचं सरावाचं ठिकाण आहे आणि ते या ठिकाणी सराव करतात. हे बघा, या ठिकाणी यश गोविंदा पथक जे आहे ते सराव करतात. तर तुम्ही बघताय केवढीशी जागा आहे ही, कंजेस्टेड, पण याच ठिकाणी यश गोविंदा पथक जे आहे ते सराव करतात. जरा चिपकून राहा पाठवून.
माहिती आहे ट्राय ए घरात काढणार आहे तुम्हाला आता मी काय ट्राय बोललो माहिती आहे का कशाला मोबाईल ना बाहेर त्यांना मी स्पेशली सांगतो ना मी बोलतो ते त्यांना समजत नाही तुमच्या मुलं माझा अर्धा लक्ष तुमच्याकडे राहतो आणि जरा जवळ राहा बाहेर बसू नका पाठी नका प्लीज 1-3 दिवस जवळ उभे राहा ट्राय सांगितलंय छक्का चौका त्रिकोण राज आरवला घेऊन या तिथून श्रवण एकटाच या प्रतीकला नाही टाकत ठीक आहे सोन्या इथून जाईल हे आम्ही करत नाही जस्ट एक दोघाच आहे दोघांचं वजन मारायला काय रेडी बघा परत बडबड करता येते गणेश जरा टाईट द्या गणेश आरामात येऊ दे तुम्ही तिघं जण आरामात या सोन्याला घे पहिल्यावर आणि हा सोन्या जरा पाय बसली कम्फर्टेबल नसतील ना तर वरच्या उभं पाहिजे थोडासा पुरा बाहेर होता त्याचा एक राईटचा पाहिजे ओंकार त्याच्यात काँग्रेस हे थोडा 20-25 किलो पाठून चिपका ट्रायला चिपकून राहा रे उभा जरासा
one. शुभम पकड राय. आता आराम आहे, आता टाइम घ्या. बंटूचा बंटू तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खरे. स्वागत आहे आपलं समीर खरे या ब्लॉगमध्ये. सध्या मी यश गोविंदा पथक यांच्या सरावासाठी आलेलो आहे आणि हा सराव ते कुठे करतात आणि कसं करतात आपण आपल्या ब्लॉगद्वारे बघू. माझ्याबरोबर महेंद्र महाडिक आणि विवेक नागटी हे दोन्ही प्रशिक्षक आहेत यश गोविंदा पथकाचे. तर विवेक सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की आपलं यश गोविंदा पथक जे आहे त्याची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली, काय जरा सांगा मंडळाला. सर्वप्रथम मी पूर्ण यश गोविंदा पथकाच्या वतीने आपलं स्वागत करतोय की आपण आम्हाला ही संधी देताय की या आपल्या युट्यूब चॅनलवर झळकायची. थँक्यू. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले सगळ्यांचे. थँक्यू. यश गोविंदा पथकाची सुरुवात म्हणजे सुरुवातीला आमच्या इकडे गणेश नगरचा गणेश स्पोर्ट क्लबचा गोविंदा होता. ओके. तर अगदी 90च्या दशकापासून त्याची वाटचाल खूप चांगली होती आणि आम्ही सगळे खूप लहान लहान होतो. आम्ही ते बघायचो, कधी त्यांना फॉलो करायचो. असं करत करत एक 2000 सालापर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर होतो. हळूहळू त्यांच्यातला मोठ्या लोकांचा काही स्थलांतर वगैरे त्या कारणाने मग तो गोविंदा लुप्त होत गेला आणि मग आमच्या येथील शिवशक्ती गोविंदा पथक वडाळ्याचा राजा याचा जन्म झाला. आणि त्यांचे मंदार कदम जे प्रशिक्षक आहेत त्यांनी एक आगळीवेगळी टेक्निक आणली गोविंदाच्या ह्याच्यात. आम्ही कधी बाहेर असं गेलो नव्हतो, पण त्यांचा गोविंदा प्रथम वड्यातून बाहेर जाणार असा प्रोफेशनल गोविंदा म्हणून सिद्ध झाला. आणि मग त्या लोकांपासून आमचे सगळे छोटे छोटे खेळाडू त्यांच्या सोबत गोविंदाला जायला लागले. मग हळूहळू आम्हाला पण ती गोविंदाची आवड निर्माण झाली आणि अशातून मग त्या शिवशक्ती बरोबर मग यशचा जन्म झाला. मग शिवशक्तीतून येऊन मग त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं बरंच काही आणि मग त्यांची एक आगळी वेगळी टेक्निक घेऊन ही आज टेक्निक आपण
फॉलो करतोय. वडाळ्याला शिकवणारा असा गुरुतुल्य गोविंदा म्हणजे शिवशक्ती, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज यश गोविंदा गोविंदा पथक नावलौकिक कमवतोय. ओके, म्हणजे स्थापनाचं वर्ष काय असेल? आमची स्थापना तशी 2003 ची, अच्छा. पण त्यावेळी असं आम्ही बाहेर कुठे गेलो नाही. 2005 साली आम्हाला संधी मिळाली की आमच्याच विभागातील मनोहर सालावकर जे खेळाडूंसाठी खूप असे प्रोत्साहन देतात, कबड्डी प्रेमी आहेत, वेगवेगळ्या खेळांमध्ये सगळ्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. तर त्यांनी एक आम्हाला चॅलेंज दिलं की तुम्ही जर आम्हाला 6 थर लावून दाखवलेत तर मी तुम्हाला ना गोविंदाला जाण्यासाठी ट्रक हा स्पॉन्सर करेल. अच्छा. आणि त्या जिद्दीवर मग या महेंद्र आणि बाकीचे सगळे त्यांचे बाळगोपाळ त्यांनी एकत्र येऊन ती जिद्द कायम अशी ठेवत तो साहस दाखवण्याचा पराक्रम केला. 6 तर रचलेच नाही तर 6 तर अगदी सुरक्षितरित्या खाली उतरवले आणि त्यांच्याकडून मोठी शाबासकी मिळवली. ती शाबासकी केवळ अशी पाठीवर थापेच्या स्वरूपात नसून आम्हाला त्यांनी खरोखरचा ट्रॅक स्पॉन्सर केला, दिलेला शब्द पाळला. अच्छा. आणि त्यावेळी बाळगोपाळांनी अक्षरशः मुंबईभर दहीहंड्या फोडून आपल्या स्वतःचाच एक विक्रम स्थापित केला. आणि नंतर हळूहळू तीच मग घौडदौड चालू राहिली. 2007 साली पहिले 7 थर, 2008 साली पहिल्यांदा 8 थराचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न करत करत 2010 साली पहिल्यांदा 8 थराचा प्रयत्न आमचा पनवेलला आमदार विवेक पाटील यांच्या अंडीला अच्छा रचला गेला. म्हणजे एकंदरीत विवेक सरांनी पूर्ण हिस्ट्री आम्हाला सांगितली आहे यश गोविंदा पथक बद्दल. महेंद्र, मी तुझ्याकडे येईल. मला सांग की यावर्षी पहिला तर मी यश गोविंदा पथकचं खरंच कौतुक करेल की 3rd प्राइज मारलेलं आहे प्रो गोविंदामध्ये. अतिशय म्हणजे एक मिली सेकंडच्या हिशोबाने 2nd किंवा 1st प्राइज राहिलेलं आहे, ते आम्ही बघितलंय. खूप सुंदर खेळलात तुम्ही सगळे. महेंद्र, काय वाटतं म्हणजे 2003 ला तुम्ही बाहेर पडलात आणि त्याच्यानंतर 2007-8 ला सरांनी सांगितलं पहिले 8 लागले, आणि आज 2024 ला तुम्ही एक महाराष्ट्रातली एक लाडकी अशी प्रो गोविंदा स्पर्धा, म्हणजे जवळजवळ तिथे कित्येक गोविंदाने स्पर्धा घेतलेली, पण त्याच्यात तुम्ही 3rd प्राइज आलात. काय वाटतं तुम्हाला म्हणजे पदकाबद्दल? तशी आमची प्रॅक्टिस तर होतीच. बरोबर. गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच ट्राय केला प्रो गोविंदामध्ये. या डोम मध्ये मला वाटतं गेल्या वर्षीपासूनच स्टार्ट झाला डोम मध्ये. हा, बरोबर. तेव्हा जराशा चुकीमुळे आमची ती ट्राय हुकली. तेव्हा पण आमचे प्रयत्न चांगलेच होते, पण तेव्हा थोडीशी हुकली. मग यावेळी त्याचा विचार केला, बोललो काही झाला, थोडा टाइम गेला तरी चालेल पण ट्राय पाडायची नाही खाली, कारण जर पडले ना तर ते मायनस पॉइंट होते आणि आम्हाला मायनस मध्ये जायचं नव्हता. भले थोडा टाइम घेऊ पण प्लस मध्ये जाऊ. त्याची प्रॅक्टिस आम्ही इथेच करायचो. आता तुम्ही बघितलंच असाल, आम्ही एक स्क्रीनवर टाइम सेट केलेला त्या टाइम नुसार, कारण हा त्यांचे रूल्स होते तिकडे. बरोबर. काय तुम्हाला 90 सेकंड देणार, त्या 90 सेकंड मध्ये पूर्ण तुमचा सेटअप बसला पाहिजे. बरोबर. मग त्या हिशोबानेच आम्ही तो एक तयार केला आणि त्याच्यानुसार चालू केला. पहिल्यांदा आम्ही 1-2 पेनल्ट्या खाल्ल्या, कारण ट्रायलला जेव्हा आम्ही ठाण्यात गेलेलो ना तेव्हा आम्हाला 4 सेकंडची पेनल्टी बसलेली. कारण एक शिटी मारायच्या आधीच बसला, उठला ना होतो. मी गेल्या वर्षी पण पाहिलं तुम्हाला. मग त्याच्यावर आम्ही हा एक बनवला. एक आमच्यातलाच मुलगा आहे सूरज म्हणून, त्यांनी सांगितलं की आपण असं बनवूया, स्क्रीनवर लावूया, पोरांना पण आयडिया येईल आणि आपली प्रॅक्टिस नॉलेज आणि प्रॅक्टिस चांगलं आहे. पण खरंच 3rd प्राइज भेटलं तुम्हाला, आणि पुढच्या वर्षी मी 1st किंवा 2nd तुम्हाला प्राइज भेटेल अशी आशा अपेक्षा करतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे ह्या वर्षी 8 थर तुम्ही खूप ठिकाणी लावले. उमरखाडीच्या मी सराव शिबिरला पण कडक 8 थर लावून उतरवले. त्याच्यानंतर 8 थर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पण आता एकाने सांगितलं 10 वेळा लावून उतरवले. तर ह्या वर्षीचा एक प्रश्न म्हणजे ह्या वर्षी 9ची ट्राय होणार का? ही आता आम्ही तुम्ही बघितलंच असाल, जी 4 एक्केची प्रॅक्टिस करतोय ना ते आम्ही 9 साठीच करतोय. अच्छा. 8च्या ट्राय आम्ही जेव्हा प्रो झाला ना तेव्हाच बंद केल्यात, आणि तिथपासून ठरवलं की गोविंदा येसपर्यंत जो गोविंदा नाही येत तोपर्यंत 9चेच ट्राय करायची. अच्छा. आणि आम्ही गोविंदाच्या दिवशी पण 1-2 ट्राय झाला ना का 3री ट्राय आम्ही 9चीच करणार. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 9ची ट्राय करा आणि ती लागलीच पाहिजे अशी आशा अपेक्षा बाळगतो. तुम्ही सगळे बोललात, तू बोललात माझ्याशी, सगळे शांत राहून ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, समीर खरे ब्लॉग. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. आहे मी दादा. हा. 56, 55, 54, 53, 52, 10, 9, 8, 7, 6, 2, 1.
अरे नावचा कंट्रोल मारायचा आहे ना. एवढा ताबा लागणार आहे तुम्हाला. बसताना जा. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग हा पूर्ण यश गोविंदा पथक या गोविंदा पथकाचा सरावाचा होता. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, यश गोविंदा पथक खरंच एक कमी वेळात खूप वरती आलेलं गोविंदा पथक आहे आणि सुंदर असे 8 थर लावतात आणि यावेळी त्यांनी जवळजवळ 10 वेळा 8 थर लावलेले आहेत. तर तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर. हा ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, जर नवीन ब्लॉग बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आपल्या आईवडिलांची काळजी करा, स्वतःची काळजी घ्या. तुर्तास इथेच थांबतो.